नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आषाढी वारी निमित्त आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा परदेशी कुटुंबाने गेल्या 3 दशकांहून अधिक काळ अखंडपणे जपली आहे। कैलासवासी बबनराव मोहनराव परदेशी यांनी सुरू केलेल्या या सेवा कार्याचा वसा आजही परदेशी कुटुंब अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि समर्पणाने पुढे नेत आहे। दरवर्षी पालखी पुण्यात मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची, चहा नाश्त्याची तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था परदेशी कुटुंबांकडून विनामूल्य केली जाते। शेकडो वारकऱ्यांची प्रेमाने आणि आपुलकीने सेवा करून वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश परदेशी परिवार प्रत्यक्ष कृतीतून देत आहे। यावेळी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तसेच कीर्तन आणि हरिनामाच्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांची प्रेमपूर्वक सेवा करण्यात आली। या सेवा कार्यात दिलीप परदेशी, सुनील परदेशी, अनिल परदेशी तसेच परदेशी कुटुंबातील सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडत वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले। वारकरी संप्रदायातील ही निस्वार्थ सेवा, भक्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे परदेशी कुटुंबाचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेचे जतन करण्याचे मोलाचे कार्य हे कुटुंब सातत्याने करत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।